ईव्हीएम मशीनचे समर्थन करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम मशीन लोकशाही बळकट करणाऱ्या ईव्हीएम मशीनचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महाविकास आघाडीकडून ईएमवरती आरोप केला जातो, ईएम हॅक केल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। मात्र आता महायुतीच्याच कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचं समर्थन करण्यात आज बारामतीमधील भिगवण चौकामध्ये ईव्हीएम मशीनला हार घालून त्या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात आलं। आपण पाहू शकता या ठिकाणी भारतीय तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आणि भाजपा युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन असं म्हणावं लागेल, ईव्हीएमचं रक्षण करूया, लोकशाही भक्कम करूया आशयाचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं। आपण इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधू। काय सांगाल, आज हे आंदोलन उभा केले, नेमका काय या पाठीमागचा उद्देश आहे? नाही, आम्हाला सगळ्यांना युवकांना असं वाटतं की ज्यावेळेस महाविकास आघाडीचे लोकसभेला खासदार निवडून त्यावेळेस ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही आणि ज्यावेळेस भाजपची सत्ता येते त्यावेळेस ईव्हीएम मध्ये घोटाळा। मग जर पवार साहेबांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझा त्यांना एक सवाल असा आहे की जर तुम्हाला खरंच ईव्हीएम बद्दल आक्षेप आहे तर सुप्रिया सुळेंचा राजीनामा घ्या आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्या आणि मग हो दे बॅलेट पेपरवरती इलेक्शन। तसा विचार केला तर ही जी काही ईव्हीएम मशीन आहे ही काँग्रेसच्या कालावधीमध्ये गोपीचंद पडळकरांनी सांगितलं। मात्र आता असं असताना देखील सातत्यानं विरोधकांकडून या ईव्हीएम वरती आक्षेप घेतला जातोय। खरंच ही ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते का? खरं तर काँग्रेस आणि त्यांच्या पिलावळींचं, काँग्रेस आणि त्यांच्या पोटात वाढलेल्या राष्ट्रवादीने 50 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या। बॅलेट पेपरच्या माध्यमातून जिंकायचं म्हणजे मतदान केंद्र बळकावणं, खटाखट शेवटच्या टप्प्यात खटाखट शिक्के मारून घेणं आणि आपला मतदार नसताना आपला मतदार खेचून आणणं आणि निवडून येणं खोट्या पद्धती त्यांची जुनी सवय होती। ती सवय त्यांना पुन्हा आठवायला लागली, कारण ईव्हीएम हे पारदर्शक, जगातलं सर्वात उत्तम पद्धतीचं, भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि ह्या लोकशाही देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ईव्हीएम काम करतंय। ते ह्यांना नको आहे, त्यांना कुठंतरी स्वतःचं सरकार आणायचं आहे आणि खरं तर यांना पराजय मान्य करायचा नाही। आपण पहा, शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी स्टेटमेंट दिलं, म्हणे आत्मचिंतन केलं नाही, महाविकास आघाडीला आमचं सांग नाही, आत्मचिंतन करा नाही तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला फिरू देणार नाही। नक्कीच तुम्ही काय सांगाल? काल दोन दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर मार्केटवाडीमध्ये आले होते, त्यांनी असं म्हटलंय की जर शरद पवारांना ईव्हीएम मान्य नसेल तर त्यांनी राजीनाम्याची सुरुवात त्यांच्या घरापासून करावी। एक भाजप कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? बरोबर आहे त्यांचं की खरोखरच शरद पवारांना ईव्हीएम बद्दल संशय असेल तर त्यांनी लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे या ठिकाणी निवडून आल्या, त्यांनी त्यांचा राजीनामा द्यावा। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार निवडून आले, त्यांचा पहिल्यांदा राजीनामा घ्यावा। परंतु शरद पवार हे एवढे हुशार आहेत, त्यांना माहिती आहे की आपल्या घरातला राजीनामा घेण्यापेक्षा बहुजन समाजातला कुठला तरी एखादा आमदार बघावा आणि त्याच्या माध्यमातून राजीनाम्याचं सत्र चालू करावं। परंतु मी पवार साहेबांना आज 85वा वाढदिवस आहे त्यांना मी असं म्हणतो की पवार साहेब, आपण गेले 50-60 वर्ष राजकारण केलेलं आहे। आपण ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सत्तेतून बाहेर जाता त्यावेळेस जातीमध्ये द्वेष निर्माण करून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न तुम्ही करता, परंतु ह्या विधानसभेमध्ये तुम्हाला जनतेने दाखवून दिलेला आहे की प्रत्येक वेळेस तुमची ही जी काही खोटा प्रचार असतो तो टिकणार नाही। आणि म्हणून मी पवार साहेबांना अशी विनंती करतो की खरोखरच आज तुमचा 85वा वाढदिवस साजरा करा, केक कापा, महाराष्ट्रातल्या जनतेकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुम्ही खरोखरच ईव्हीएम बद्दल तुमच्या मनात शंका असेल तर उद्याच्या उद्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशा प्रकारची राष्ट्रपतींना मागणी करा। नक्कीच तुम्ही काय सांगाल, जर सातत्याने विरोधकांकडून अशीच भूमिका ईव्हीएमच्या विरोधात घेतली राहील तर भाजपच्या वतीनं इथून पुढची दिशा काय असणार आहे? भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जे बहुमत मिळलंय त्याच्यामुळे विरोधकांना कोणत्या गोष्टीवरती टीका करायचा आता सुचत नाही। त्याच्यामुळे ही चुकीच्या पद्धतीने प्रचार चालू केले त्यांनी, मशिनीला मोक्यात बिनकामी बदनाम करत। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस त्यांना जास्त जागा लागली त्यावेळेस त्यांनी एकही अपशब्द मशिनीवरती वापरला नाही। आता काय झालं, त्यांच्या पायाखालची जमिनी वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची महायुतीवरती टीका करता येत नाही म्हणून ह्या स्वरूपाची टीका करत आहेत। आणि भारतीय जनता पार्टीला मायबाप जनतेने जो कौल दिलाय तो या महायुतीने आणि केंद्र सरकारने ज्या योजना आणल्यात त्या योजना मायबाप जनतेसाठी जे आणल्यात ते त्यांनी महायुती सरकार त्यांनी टिकवलेलं आहे आणि इथून पुढे देखील महायुती सरकार या राज्यामध्ये टिकणार आहे। नक्कीच हे होते भाजपचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते। भाजपला जनतेने मोठा असा कौल दिल्यामुळे विरोधकांकडे भाजपवर टीका करण्यासारखं दुसरं काही नाही। यामुळे ईव्हीएमचा मुद्दा उकरून काढून या ठिकाणी महायुतीवर टीका करण्याचं काम हे विरोधकांकडून चालले असल्याचा आरोप महायुतीकडून केला जातोय। तर एकंदरीत जर सातत्याने अशी भूमिका घेत राहिली तर आम्ही देखील कडक भूमिका घेऊ असा इशारा देखील आता
महायुतीच्या वतीनं देण्यात आलाय. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.